नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं एक अतिसंभाव्य PDF आहे। त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व IMP PDF हे पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, एक अश्वशक्ती म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय? बघा, एक अश्वशक्ती म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, एक अश्वशक्ती म्हणजेच 746 वॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, गोबर गॅसमधला प्रमुख घटक खालीलपैकी कोणता असतो? गोबर गॅसमधला प्रमुख घटक खालीलपैकी कोणता घटक असतो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, मिथेन हा गोबर गॅसमधला या ठिकाणी प्रमुख घटक असतो। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, अल्झायमर हा विकार खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? अल्झायमर हा विकार खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। अल्झायमर बघा हा विकार मेंदू या अवयवासंबंधीचा विकार आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, माणसाच्या शरीरामध्ये बघा रक्ताचं प्रमाण हे 8% एवढं असते। प्रश्न क्रमांक 5 बघा, कोणताही पदार्थ बघा द्रवामध्ये बुडवला असता त्याचे वजन हे खालीलपैकी काय होते? बघा, कोणताही पदार्थ द्रवामध्ये बघा बुडवला असता त्याचे वजन हे खालीलपैकी काय होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। बघा, त्याचे वजन हे कमी होते। बघा, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिमोफिलिया हा रोग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रोग आहे? हिमोफिलिया हा रोग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रोग आहे? बघा, हिमोफिलिया हा बघा अनुवंशिक या प्रकारचा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? बघा, स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, स्वयंचलित वाहनामधून कार्बन मोनॉक्साईड या ठिकाणी हा वायू बाहेर पडतो। प्रश्न क्रमांक 8 पहा, मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोण? मानवी शरीरामधली बघा सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। यकृत ही ग्रंथी बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ती ग्रंथी आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? बघा, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा गोळी सुटल्यानंतर बघा या ठिकाणी गतिज ऊर्जा या प्रकारची ऊर्जा असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रंगाचे बघा ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या पेशी उपयुक्त असतात? रंगाचं बघा ज्ञान होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पेशी बघा डोळ्यामधल्या कोणत्या पेशी महत्त्वाच्या असतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता रंगाचं बघा ज्ञान होण्यासाठी, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। शंकुपेशी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या पेशी असतात। प्रश्न क्रमांक 11 बघा, आकाशाचा बघा निळा रंग हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं या ठिकाणी उदाहरण आहे? आकाशाचा बघा निळा रंग हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं या ठिकाणी उदाहरण आहे? प्रकाशाचं बघा आकाशाचा बघा निळा रंग हे प्रकाशाचे अपस्करण, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 पहा, बघा सर्व इंधनामध्ये बघा सर्वात जास्त कॅलरी मूल्य खालीलपैकी कशाचं आहे? सर्वात अधिक कॅलरी मूल्य खालीलपैकी कोणत्या एका इंधनाचं आहे?
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर हायड्रोजन बघा या इंधनाचं या ठिकाणी सर्वात जास्त कॅलरी मूल्य आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, ध्वनीचा वेग सर्वात जास्त खालीलपैकी कशामध्ये असतो? बघा ध्वनीचा सर्वात जास्त वेग खालीलपैकी कशामध्ये असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, ध्वनीचा बघा सर्वात जास्त वेग हा स्नायूमध्ये असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्राण्यामधला सर्वात मोठा संघ खालीलपैकी कोणता? बघा प्राण्यामधला सर्वात मोठा संघ खालीलपैकी कोणता संघ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, आर्थ्रोपोडा हा बघा प्राण्यामधला सर्वात मोठा तो संघ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? बघा अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? बघा परीक्षेमध्ये बघा प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, कॅलरीज बघा या एककामध्ये अन्न पदार्थ यांची ऊर्जा या ठिकाणी मोजतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांदे बटाटे बघा इत्यादींना कोंब फुटू नयेत म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात? बघा परीक्षेमध्ये बघा वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. कांदे बटाटे बघा इत्यादींना कोंब फुटू नयेत म्हणून त्यावर गॅमा किरणांचा मारा करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं ॲसिड असते? बघा लिंबाच्या रसामध्ये कोणत्या प्रकारचं ॲसिड असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, लिंबाच्या रसामध्ये बघा सायट्रिक ॲसिड या प्रकारचं ॲसिड असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट हे खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचं रासायनिक नाव आहे? बघा पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट बघा हे तर या ठिकाणी तुरटी यांचे या ठिकाणी रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, आधुनिक जैव तंत्रज्ञान हे खालीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते? आधुनिक जैव तंत्रज्ञान हे खालीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, आधुनिक बघा जैव तंत्रज्ञान हे रेणू या पातळीवर कार्य करते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनावृत्त बीज वनस्पती खालीलपैकी कोणती वनस्पती? वा अनावृत्ती बीजी वनस्पती खालीलपैकी कोणती एक वनस्पती आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा मका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हत्तीपाय रोग खालीलपैकी कोणता डास चावल्यामुळे होतो? बघा हत्तीपाय रोग खालीलपैकी कोणता डास चावल्यामुळे होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, बघा क्युलेक्स हा डास चावल्यामुळे या ठिकाणी हत्तीपाय रोग होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाजरामध्ये सर्वाधिक जीवनसत्व खालीलपैकी कोणते असते? गाजरामध्ये बघा सर्वाधिक प्रमाणामध्ये असणारं जीवनसत्व खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? बघा गाजरामध्ये बघा अजीवनसत्व या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा, उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? बघा परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, तर अल्टिमीटर बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा, कांदा ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या प्रकारची वनस्पती? बघा कांदा ही वनस्पती कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? बघा कांदा बघा अनावृत्ती बीजी या प्रकारची ती वनस्पती आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, ओहम हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा ओहम हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, ओहम बघा हे विद्युत रोधाचं या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? बघा डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, डॉट्स बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने क्षयरोगावर ते वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत पहा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा चार्ल्स डार्विन यांनी पहा उत्क्रांतीवाद हा सिद्धांत त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, मानवी हृदय खालीलपैकी किती कप्प्यांनी बनलेले असते? बघा मानवी हृदय हे खालीलपैकी किती कप्प्यांनी बनलेले असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, बघा मानवी हृदय बघा हे 4 कप्प्यांनी ते बनलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण हाडांची संख्या खालीलपैकी किती असते? बघा पूर्ण वाढ झालेल्या बघा मनुष्यामध्ये हाडांची एकूण संख्या 206 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिठाचं
रासायनिक नाव हे खालीलपैकी काय आहे? बघा, मिठाचं रासायनिक नाव हे खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सोडियम क्लोराईड. बघा हे मिठाचं या ठिकाणी रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कशाला शुष्क बर्फ म्हणजे ड्राय आईस हे खालीलपैकी कशाला म्हणतात? शुष्क बर्फ. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर कार्बन डायऑक्साईडला बघा या ठिकाणी शुष्क बर्फ या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मायोपिया हा विकार खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? मायोपिया. बघा मायोपिया हा बघा डोळे बघा या अवयवासंबंधीचा तो विकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा AU सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक हे सुरू केलेलं पाक्षिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये बघा स्त्रीलिंग या प्रकारचं ते लिंग आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अहमदाबाद. बघा या शहराला भारताचे मँचेस्टर शहर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली? बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? बघा या ठिकाणी सन 1911 बघा या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक बघा, पाणी पडणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पाणी पडणे. बघा पाणी पडणे म्हणजे बघा केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 1 इंच बरोबर खालीलपैकी किती सेमी होय? बघा 1 इंच बरोबर खालीलपैकी किती सेमी होय? बघा 250 सेमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचे या ठिकाणी नियंत्रण असते? बघा ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या बघा गटविकास अधिकारी यांचे या ठिकाणी नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घड्याळामधील लगतच्या 2 अंकामधील अंशात्मक अंतर हे खालीलपैकी किती असते? बघा घड्याळामध्ये लगतच्या 2 अंकामध्ये बघा अंशात्मक अंतर हे या ठिकाणी 30 अंश या ठिकाणी अंशात्मक अंतर असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, B1 या जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव हे खालीलपैकी काय आहे? B1 बघा या जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव खालीलपैकी काय? B1. बघा B1 म्हणजे थायमिन. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंतप्रधान यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण द्या? पंतप्रधान यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? बघा पंतप्रधान त्यांना बघा त्यांच्या पदाची शपथ हे राष्ट्रपती त्यांना त्यांच्या पदाची शपथ हे देत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हवेमध्ये बघा उघडे ठेवलेला कक्ष तापमानाला पेट घेणारं मूलद्रव्य खालीलपैकी कोणतं मूलद्रव्य आहे? बघा हवेमध्ये बघा उघडे ठेवल्यास कक्ष तापमानाला पेट घेणारे मूलद्रव्य म्हणजे तांबडा फॉस्फरस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा महाराष्ट्रामध्ये दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव हे खालीलपैकी काय आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव बघा फोर्स 1 हे महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केरळ या राज्याचं पारंपरिक लोकनृत्य खालीलपैकी कोणतं आहे? केरळ या राज्याचं पारंपरिक लोकनृत्य खालीलपैकी कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं एक अतिसंभाव्य PDF आहे. त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला ते PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमा फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच PDF हे पाठवले जाईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना
होणार आहे.